पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन झाले आहे. लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी पुणेकर उत्सुकता झाले आहेत. दगडूशेठ गणपतीच्या स्वागतासाठी विविध ढोल पथकांनी वादन सुरू केले आहे. ध्वजा उंचावून बाप्पाला मानवंदना देण्यात आली आहे. दगडूशेठ मंदिराच्या परिसरात मोरया मोरयाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. दगडूशेठ गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांवर टीका करताना म्हटले की त्यांच्या विश्वासार्हतेत कमी होत आहे आणि काही नेते समाजाला विभाजित करण्याचे प्रयत्न करत आहे. ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. गडकरी यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराबद्दल सांगितले की त्यांनी कधीही जातीपातीच्या आधारावर प्रचार केला नाही आणि सर्व जाती धर्मातील लोकांचे काम करण्याचे वचन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भारतमाला प्रकल्पामुळे देशाला 1,00,000 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, असा अहवाल कॅगने दिला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ता अब्दुल पाशा यांनी सीबीआय किंवा ईडी मार्फत चौकशीची मागणी केली आहे. भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत प्रति किलोमीटर 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला असून महामार्ग मंत्रालयावर मोठे कर्ज झाले आहे. महालक्ष्मी मंदिरात गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विजयादेवी राणे यांच्याद्वारे महालक्ष्मी देवीच्या खजिन्यात सोन्याचे 2 मौलिक जिन्नस जमा करण्यात आले. राणे कुटुंबाने 30 लाखांचे दागिने देवस्थान समितीकडे सुपूर्द केले, ज्यामध्ये कोल्हापुरी साज व तोडे यांचा समावेश आहे. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी नानापेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तूल आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. आंदेकर यांच्यावर कोयत्याने 24 वार करण्यात आले आणि 2 गोळ्या लागल्या. एक गोळी नाकावर आणि दुसरी कंठात शिरली. घटनास्थळावरच 5 मुंग्या सापडल्या. प्राथमिक अहवालानुसार आंदेकर यांचा मृत्यू 14 वारांमुळे झालाय, परंतु शवविच्छेदन अहवालात अंतिम माहितीने 24 वार आणि 2 गोळ्या लागल्याने स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने मद्यधुंद अवस्थेत ट्रक थेट हॉटेलमध्येच घातल्याची घटना घडली आहे. यामध्ये संबंधित हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 6 सप्टेंबर रोजी बुलढाण्यात भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त भाषणाच्या विरोधात हजारो मुस्लिम बांधवांनी विराट मोर्चा काढला. इंदिरानगर येथून सुरू झालेल्या या मोर्चात मुसळधार पावसाची पर्वा न करता लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. मोर्चा संविधानाने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आयोजकांच्या दाव्यानुसार हा राज्यातील नितेश राणे यांच्या विधानावर झालेला पहिला मोर्चा प्रतिवाद मोर्चा आहे. मोर्चा दरम्यान राणे यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या सभांवर बंदी घालावी यासाठी जोरदार आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की महायुतीच्या सरकारने राज्यात विकास थांबविला आहे आणि आघाडी सरकारच्या काळातही अर्थ खात्याने मनमानी कारभार केला. थोरात म्हणाले की सध्याचे पंचवार्षिक राज्यासाठी सर्वात वाईट ठरले आहे आणि अर्थ खात्यातील निर्णय अत्यंत अयोग्य होते. त्यांनी आरोप केला की
5 वर्षात निधी वितरणात भेदभाव झाला आणि भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राजकारणाचा स्तर घसरला असून यामुळे राज्याला नकारात्मक प्रभाव पडला आहे. थोरात यांनी हेही सांगितले की आघाडी सरकारच्या काळात वेळोवेळी तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून हाती तुतारी घेतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खुद्द हर्षवर्धन पाटील यांनीही मतदारसंघातील कामाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे या संदर्भातल्या चर्चेला बळ मिळालं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतच्या चर्चांवर भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.